पुढचा तपशील सुद्धा धनंजय मुंडे यांच्याच संदर्भातला आहे, मात्र त्यांच्या कौटुंबिक वादाच्या संदर्भात। धनंजय मुंडे करुणा मुंडे खटल्यामध्ये करुणा मुंडे 2 लाख रुपयांच्या पोटगीसाठी पात्र ठरल्या, त्याचा विरोध धनंजय मुंडे यांनी वरिष्ठ न्यायालयामध्ये केला आहे। करुणा मुंडे यांना 2 लाख रुपये दर महिना रक्कम देण्याच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी न्यायालयात दाद मागितली आहे। आपल्या या चर्चेच्या निमित्तानं, बातमीच्या निमित्तानं आपल्यासोबत करुणा शर्मा मुंडे जोडल्या गेलेल्या आहेत। करुणाताई, आवाज येतोय? हाँ, येते, बोला जी। तुमच्या बाबत जो निकाल आलाय खालच्या कोर्टातून, त्याला विरोध करण्याच्यासाठी वरच्या कोर्टात दाद मागितली गेलेली आहे। 2 लाख रुपये दर महिना तुम्हाला खर्च देता येणार नाही, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। हाँ, याचिकाकर्ताचं तेच म्हणणं आहे की जसं की सगळे बघताय की मेंटेनन्स दिलेला आहे कोर्टाने मला। असं तो माझी 15 लाखची मागणी होती, पण 2 लाख रुपये दिलेले आहे कोर्टाने। तरी पण ते 2 लाख रुपये पण जे मंत्री महोदय धनंजय मुंडे आहे त्यांना आपले मुला बाळा, आपली बायकोला 2 लाख रुपये सुद्धा त्यांच्याकडे नाहीये। आणि घरचे जे नोकर आहे वाल्मिक कराड सारखे, त्यांच्याकडून 4-4 हजार कोटीची प्रॉपर्टी आहे, पण जे मुंडे घराण्याच्या एकमेक वारीस आहे त्यांच्यासाठी, स्वतःची मुलीसाठी 2 लाख रुपये पण देऊ शकत नाही। त्याच्यासाठी त्यांनी वरती दाद मागितली आहे। पण पुढचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो। जी, या निमित्तानं एक आणखी छोटा प्रश्न पटकन विचारतो की आपण या दाव्याला खोडून काढण्यासाठी काय प्रतिवाद करणार आहात? 100% जसं की त्यांचे वकीलनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे की माझ्या स्वतःच्या स्वराज्य शक्ती सेना नावाचा पक्ष आहे, तो मी हेच करणार आहे की पक्ष जे आहे फक्त 10,000 रुपयाची डीडी देऊन पक्ष उघडतात, त्याच्यामध्ये कोई कोट्यवधीचा पैसा लागत नाही आणि ते पूर्ण सामाजिक कामवर आधारित असतो। आणि जे माझी 2 कंपनीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, तो एक कंपनी जे उघडणार होते पण उघडली नाही ते तसंच आहे। आणि जे दुसरी आहे केडीएम ट्रेक्झिम, जे माझे नवरे आणि माझे नावावर होती, ते गेले 2016 पासून, ज्याच्यामध्ये माझा कमोडिटीचा बिझनेस होता, तो गेले 2016 पासून त्याच्यामध्ये 1 रुपयाची न आवक है न जावक है, पूरा 0 बॅलन्स मध्ये कंपनी गेले 2016 पासून बंद पडलेली आहे। ठीक आहे, तो हे स्पष्टीकरण मी यावेळी कोर्टामध्ये देईन। माझी लायबिलिटीज काय आहे, कितीची आहे आणि मला कितीची गरज आहे, हे सगळे जब पुरावे मी कोर्टामध्ये देईन, तो त्यावेळी 100% माझ्याकडे परत निकाल येणार आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाच्यासाठी करुणाजी।